नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. सायबर फसवणुकीसाठी भामट्यांनी आता भावनिक कारणांचा आधार घेत सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढणे सुरू केले आहे. असाच एक प्रकार समोर आला असून शुक्रवार पेठेत राहणाऱ्या एका 59 वर्षीय शिक्षिकेची 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सांगितले की एका 59 वर्षीय शिक्षिकेला घरी असताना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव रवींद्र असे सांगत ओळख असल्याचं भासवले. त्यानंतर माझी आई आयसीयू मध्ये असून तातडीने पैसे भरणे आवश्यक आहे असे सांगून मदतीची विनंती केली. फसवणूक करणाऱ्याने माझा मित्र तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करेल, ते तुम्ही मला पाठवा. त्यावेळी पीडित शिक्षिकेने त्यास तुझ्या मित्राला डायरेक्ट तुझ्या अकाउंटला पैसे पाठवण्यास सांग असे सांगितले. परंतु भामट्याने वेगवेगळी कारणे सांगत विश्वास बसावा यासाठी त्याने पीडितेला मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे खोटे मेसेज आणि स्क्रीनशॉट पाठवले. तसेच दुसऱ्या मोबाईल नंबरवरून वारंवार संपर्क साधून पैसे लवकर पाठवण्यास सांगितले. या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून शिक्षिकेने 2 दिवसात गुगल पे आणि UPI द्वारे एकूण 2 लाख रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात पैसे जमा झाले नसल्याचं लक्षात येताच फसवणूक झाल्याचं उघड झालंय. यानंतर पीडितेने तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. तसेच NCRP पोर्टलवरही ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.